तर नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, सगळ्यांना तुम्हाला नमस्कार. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे. मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे, जी की माहिती तुम्हाला बरीच माहीत नसेल. आणि ही जर मित्रांनो तुम्हाला माहिती माहीत झाली, तर तुम्हाला सरकारच्या पुढे हात पसरवायची जरूरत नाही. आणि आपण जर गावकरी, आपण आता बरेच गावकरी गावाकडले लोक आहात आणि गावातल्या लोकांनाही मी माहिती सांगणार आहे, जी की आपल्या गावातील लोकांना ही माहिती फार महत्त्वाची होणार आहे. तर पहिली गोष्ट तर मित्रांनो, मुद्दा असा आहे की जेव्हा आपल्या गावामध्ये इलेक्शन होतं, मतदान येतं, त्या टायमाला गावामध्ये जेव्हा मतदान होतं तेव्हा आपण काय बघतो, आता कुण्या माणसाला निवडून द्यायचं म्हणलं तर पहिला विषय येतो, तो कुण्या जातीचा आहे. पहिला विषय हा येत नाही की बाबा तो माणूस कसला आहे, तो काम कसे करेल, हा विषय देणं नाही गावामध्ये. तो कुण्या जातीचा आहे पहिलं हे बघतात. मग हे मित्रांनो योग्य आहे का? हे योग्य नाही मित्रांनो. तो कुण्या जातीचा आहे, तो काय करतो, कसं वागतो, तो फॉर्च्युनर घेऊन हिंडतो गावात, स्कॉर्पिओ घेऊन हिंडतो. हां, त्याच्याकडे लईच पैसा आहे, रुबाब आहे, त्याने माणसं पाळून आहे, त्यानं कामाला येईल. झालं आणि त्याने काही 4 पैसे उधळले, खायला एक बाटली, प्यायला एक बाटली आणि खायला कोंबडं दिलं की विषय संपला. तर अशा प्रकारे गावाकडे मतदान होतं आणि मेन म्हणजे जाती. हां, हे आमच्या गावचा माणूस आहे, आमच्या गावामध्ये आमचं लिंगायताचं लई चालतं, आमच्या गावामध्ये मराठ्याचं लई चालतं, आमच्या गावामध्ये ह्या जातीचं लई चालतं, त्याचं लई चालतं. हां, आम्ही गावकरी, आम्ही ह्या जातीचे, त्या जातीचे, हा माज एक असतो मित्रांनो. आणि ही जी सगळ्या गोष्टी असतात ते परिणाम करतात, म्हणजे ज्या टायमाला इलेक्शन येतं, त्या टायमाला ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि आपण एका अशा व्यक्तीला निवडून देतो. एकदा तो निवडून आला, तुम्हाला एक बाटली आणि एक कोंबडं दिलं, तुमचा विषय 5 वर्ष तुमचा तो नाद करणार नाही. तुम्हाला तो 5 वर्ष कोलणार. कारण त्यानं काम केलंय, तुम्हाला एक बाटली आणि कोंबडं दिले, त्याचा विषय संपला. आता त्याला माहित आहे गावाला कसं लुटायचं. तर मित्रांनो, पहिला विषय आपण हा गावचा मांडलाय. तर मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो, तुम्ही जेव्हा गावामध्ये मतदान इलेक्शन येतं, त्या टायमाला जातीचा विचार न करता, तो ह्या असा आहे, तो तसा आहे, हा विचार न करता तुम्ही गावामध्ये एखाद्या चांगल्या माणसाला, चांगला माणूस म्हणजे कसं, तुम्ही आता गावामध्ये एका अशा माणसाला निवडून देऊ नका, ज्याच्या डोक्यावरले केस पांढरे झाले, ते त्याला नीट उभारता येत नाही, त्याला काठीची जरूरत असते. आपण कुठं तर पहिली गोष्ट तर मित्रांनो, गावामध्ये एका चांगल्या तरुण पोराला, जे म्हणजे गावामध्ये बरेच असे पोरं राहतात की ते UPSC, MPSC असे पोरं बरेच करत असतात, जे हुशार असतात. त्या पोराच्या हातात गावची सत्ता द्यायचं जर तुम्ही मित्रांनो काम केलं, तर 100% मित्रांनो तुमच्या गावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि का होतं मित्रांनो, पहिली गोष्ट पोरगा असल्यामुळं आपल्याला, तो आपला मित्र असल्यामुळं किंवा तरुण पोर असल्यामुळं आपल्याला सहसा त्याला संपर्क साधता येतं, बोलता येतं. आणि पोरं कशी राहते ते असं त्यांना, आणि आपण पोरं जे राहतो ते आपल्याला सगळं माहीत राहते. गावामध्ये किती पैसा कुठून येते, काय येते,